नमस्कार मंडळी, आज युरोप टूरचा 7वा दिवस। आमच्या स्वित्झर्लंडमधल्या हॉटेलमधून निघून आम्ही माउंट टिटलिसच्या दिशेने निघालो। समुद्र सपाटीपासून माउंट टिटलिसची उंची साधारण 3238 मीटर आहे। आल्प्स पर्वतराजेतील हे सुंदर शिखर बॉलिवूडमधल्या अनेक सिनेमांमधून आपण बघितलेले आहे। एंजलबर्ग पासून केबल कारचा प्रवास चालू होतो। साधारण 30 मिनिटात आपण माउंट टिटलिसच्या शिखरापाशी पोहोचतो। सुरुवातीचा प्रवास 8 सीटर केबल कारने होतो। नमस्कार मंडळी, आज स्वित्झर्लंडला फिरते। आता आमची मस्त गंडोला राईड चालू आहे, रोपवे मध्ये बसलोय। आता माउंट टिटलिसला वर चाललोय आम्ही सगळे। आज मस्त मज्जा येते आणि मेन म्हणजे ड्रीम डेस्टिनेशन मधला आज हायलाइट पॉइंट आहे स्वित्झर्लंड आता। आणि इथे आमचा ग्रुप तर एवढा मस्त आहे ना वीणा वर्ल्डचा, की त्या ग्रुप मधले लोक आता गंडोला राईड मध्ये आहेत माझ्या बरोबर। तर त्यांची मी ओळख करून देते तुम्हाला। मी स्मिता कुलकर्णी, मी रवींद्र कुलकर्णी, मी स्नेहल गोगटे, सुहास गोगटे। असा मस्त आमचा 40 लोकांचा ग्रुप आहे आणि खूप धमाल मस्ती चालू आहे। बस मध्ये गाणी बिणी म्हणणं चालू आहे, खूपच मजा येते। एकंदर खूपच एन्जॉय करतोय आम्ही। आणि आज महत्वाचं म्हणजे वातावरण पण मस्त क्लाउडी आहे। आज मौसम बडा बेईमान आहे असं झालंय खरं सांगायचं। आतापर्यंत मी जी डेस्टिनेशन्स म्हणजे पिक्चर मध्ये आणि इंस्टाग्रामवर फेसबुकवर जे फोटोज व्हिडिओज बघत होते आणि आज मी त्या जागी स्वतः आहे, याचा आनंद खूपच वेगळा आहे। म्हणजे हे मी सांगूच शकत नाहीये शब्दात, खरं सांगते। आता माउंट टिटलिसला चाललोय आम्ही वर गंडोला राईड। प्रत्येकाने एकदा तरी युरोपला येऊन जावं। आणि -6 टेम्परेचर आहे आज, पण आम्ही खूप एन्जॉय करतोय। तुम्ही पण माझे शब्द ना अपुरे आहेत या जागेचं वर्णन करायला, आणि माझा कॅमेराही अपुरा आहे युरोपचं सौंदर्य दाखवायला। सो ठीक आहे, आणि ज्यांना येणं शक्य नसेल त्यांनी माझा व्हिडिओ बघून नक्कीच युरोप टूर एन्जॉय करा। एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जवळपास 1700 केबल कार आहेत। हॅलो मंडळी, स्वित्झर्लंड म्हटलं की आपल्याला बरीच सिनेमाची बॉलिवूडची हिट 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 गाणी आठवतात। एक गंडोला मधलं गाणं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आय एम शुअर, आणि तुमचे लाडकं पण असेल। अकेले 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 कहाँ जा रहे हो अकेले अकेले कहाँ जा रहे हो, हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो। शेवटच्या 5 मिनिटांसाठी आपल्याला केबल कार बदलावी लागते। जगातल्या सर्वात जुन्या रोटेटिंग केबल कारने हा प्रवास होतो। साधारण 5 मिनिटात ही केबल कार 360 अंशात फिरते। माउंट टिटलिस लावत आणि -7 टेम्परेचर आहे आणि मस्त स्नोफॉल पण होतोय। सही सही, इतकं सही आणि ऑसम वाटतं ना की काय म्हणजे शब्दच नाहीयेत। आणि खूपच छान आहे बघा स्नो। तुम्ही आता हा फ्रेश स्नो आहे, बघू शकताय तुम्ही, हा बघा फ्रेश स्नो सगळा, खूपच मस्त वाटतंय। माउंट टिटलिस इथल्या क्लिफ वॉक, ग्लेशियर केव्ह आणि आईस फ्लायर या गोष्टी नक्की बघा। फ्रेंड्स, माउंट टिटलिस हेवन ऑन अर्थ, स्वर्ग सुख है, जस्ट इनक्रेडिबल, स्टुपेंडो, फंटॅस्टिकली फंटॅब्युलस। सगळं युरोप म्हणजे छानच आहे, पण हे तर अजून म्हणजे मी म्हटलं तसं स्वित्झर्लंड हा हायलाइट पॉइंट आहे एकदम या टूरचा। आणि प्लस स्नोफॉल बघायला मिळालाय, हे तर अजूनच म्हणजे सोने पे सुहागा झालाय अक्षरशः। जस्ट इनक्रेडिबल, मला काय वाटतंय तर मी शब्दात वर्णन करू शकत नाहीये, इतका आनंद झालाय। नाचावंसं वाटतंय, उडावंसं वाटतंय, पळावंसं वाटतंय। खाबों में जो आए मुझे छेड़ जाए, उसे कहो कभी सामने तो आए। मंडळी, माउंट टिटलिसला फिरते मी मस्तपैकी, आणि आता या 5व्या लेवलला आली आहे। आणि ना इथे आपला DDLG
जो दिल के करीब आहे त्याचा फोटोग्राफ पण इथे आहे. आपला फेमस शूटिंग पॉइंट दिलवाले दुल्हनियाचा. दिलवाले दुल्हनिया यही जाएंगे DDL ची स्पेशल. आणि आज स्नोफॉल होते तर एकदम खूपच खास वाटतं इथे. तर माउंट इटलीसवर खूप एन्जॉय करून परतीचा प्रवास चालू केला. वाटेत जिथे रोपवेचं स्टेशन होतं तिथेच एका हॉटेलमध्ये जेवण होतं आमचं. इथलं जेवण खूपच सुंदर होतं. इथून आजूबाजूचे हिरवेगार डोंगर आणि मधोमध असलेले ट्रिप्सी लेक खूपच सुंदर दिसत होतं. मस्त पेटपूजा करून आम्ही निघालो ल्युसन शहराकडे. सर्वप्रथम पोहोचलो लायन मॉन्युमेंट बघायला. त्यालाच लायन ऑफ ल्युसन असंही म्हणतात. 1792 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीतील बलिदान पावलेल्या स्विस सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक 1821 मध्ये बांधण्यात आले. जगात चौरस आकाराचा राष्ट्रीय ध्वज असलेले फक्त 2 देश आहेत. त्यातला एक म्हणजे स्वित्झर्लंड आणि दुसरा म्हणजे व्हॅटिकन सिटी. स्वित्झर्लंड म्हटलं की स्विस चॉकलेट आठवतात. स्विस चॉकलेट, स्विस नाईफ आणि काऊबेल घेऊन आम्ही मस्त कॉफी पीत बसलो. मिल्क चॉकलेटच्या रेसिपीचा शोध 1875 साली स्वित्झर्लंड मध्ये लागला. स्विस माणूस वर्षाला अंदाजे 10 किलो चॉकलेट बार संपवतो. चॅपल ब्रिज हे इथले एक प्रसिद्ध ठिकाण. 1332 मध्ये रियूस नदीवर बांधलेला हा संपूर्ण लाकडी पूल युरोपातला सर्वात जुना कव्हर्ड ब्रिज म्हणून ओळखला जातो. थोड्या वेळाने आमची लेक ल्युसन मधील बोट राईड सुरू झाली. 114 स्क्वेअर किलोमीटर पसरलेल्या या तलावाची निर्मिती साधारण 12,000 वर्षापूर्वी ग्लेशियर वितळून झालेली आहे. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये साधारण 1500 तलाव आहेत. युरोप खंडातील साधारण 6% पिण्याच्या पाण्याचा साठा स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि हो, स्विस माणूस वर्षाला अंदाजे 22 किलो चीज खातो. स्वित्झर्लंडमध्ये जवळपास 450 प्रकारच्या चीजच्या व्हरायटीज मिळतात.